निवडणुकीमध्ये 11 विधानसभा मतदारसंघ असताना जामनेर मतदारसंघ या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि संकटमोचक जे म्हटलं जातात ते 7व्यांदा विजयी झालेले आहेत। विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष रॅली काढण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये केवढा उत्साह पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत मंत्री गिरीश महाजन हे जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, 7व्यांदा तुमचा विजय झालेला आहे, काय सांगणार? हा सतत 7व्यांदा मला या मतदारसंघातील मतदारांनी मला ठिकाणी निवडून दिलं आहे। खूप प्रेम या मतदारसंघामध्ये मला मिळालेलं आहे आणि 7व्यांदा या ठिकाणी निवडून दिलं आहे। पण त्याबरोबर मला आनंद आहे त्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जागा युतीच्या आम्ही राखल्यात। उत्तर महाराष्ट्रामध्ये 100% निकाल आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि राज्यामधला निकाल तर आश्चर्यकारकच आहे, म्हणजे आम्हाला अपेक्षाही नव्हती त्यापेक्षा मोठा निकाल जनतेने, मतदारांनी, विशेष करून आमच्या भगिनींनी या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बसतोय, काय सांगणार? निश्चित महायुतीचं सरकार बसलं आणि प्रचंड बहुमताने, इतकं बहुमत कधी नव्हतं, त्या मोठ्या बहुमताने महायुतीला लोकांनी कौल दिलेला आहे। आमचं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे। जामनेर मतदारसंघामध्ये तुम्हाला पाडण्यासाठी विरोधकांनी खूप काही मोठं षडयंत्र रचलं। विरोधकांनी सगळे प्रयत्न केले, वरपासून सगळ्यांनी प्रयत्न केले, पण हा मतदारसंघ हा भाजपचा गड आहे। हा मतदारसंघ आमचा परिवार आहे, आमचा परिवार आहे आणि या परिवारामध्ये कोणी आम्हाला हरवू शकत नाही, भाजपला हरवू शकत नाही, युतीला हरवू शकत नाही। एवढा मोठा उत्साह जनतेमध्ये या ठिकाणी आहे। लाडक्या बहिणींचं प्रेम तुमच्यावर आहे का? निश्चित लाडक्या बहिणीच्या प्रेमामुळे आम्हाला अनपेक्षित असा निकाल, आम्हाला अपेक्षा नव्हती एवढा मोठा निकाल या ठिकाणी लागला आहे। यामागे लोकसभेमध्ये आम्हाला हार पत्करावी लागली होती, आम्ही मागे पडलो होतो, त्यातून आम्ही धडा शिकलो। आमच्या सर्व परिवाराने त्या ठिकाणी खूप मेहनत घेतली, परीक्षा घेतले, आमच्या विचाराचे सर्व विचारधारा असलेले सर्वांनी या ठिकाणी खूप कष्ट घेतले, त्यामुळे एवढा मोठा विजय शक्य झालेला आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चेहरा कोणाला बघतात? निश्चित भाजपला एवढा मोठा कौल लोकांनी दिलेला आहे, मतदारांनी दिलेला आहे। देवेंद्रजी आपले नेते अतिशय सक्षम नेते, त्यामुळे आमची अपेक्षा हीच आहे की देवेंद्रजीच या ठिकाणी मुख्यमंत्री व्हावेत। महाराष्ट्राला बीजेपीचा कौल हा मोठ्या प्रमाणात मिळाल्याने देवेंद्रजी हे आमचे नेते आहेत आणि निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाच आम्ही पाहतो, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।